साहित्य अकादमीचा जीवन गौरव पुरस्कार मिळालेले सुप्रसिद्ध बालसाहित्यिक राजीव तांबे सर यांना मी इथे निमंत्रित करते आणि त्यांना विनंती करेन की आपण आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. महाराष्ट्र साहित्य परिषदेने यावर्षी बाल विभाग सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर मग बाल विभाग नेमकं काय काम करणार आहे? पूर्वी जशी शाळातून मराठी वाङ्मय मंडळ चालू होती तशी आता आपण ह्या कालखंडापासून म्हणजे जुलैपासून शाळातून मराठी साहित्य मंडळ सुरू करणार आहोत. आणि तिकडचे शिक्षक आणि मुलं यांच्यामध्ये मदतीने कसे कार्यक्रम होतील त्या दृष्टीने त्याची आपण मांडणी करत आहोत. मराठी साहित्य मंडळाचं मुखपुत्र म्हणून आपण एक वेब पत्रिका तयार करणार आहोत. म्हणजे ती कुणालाही कुठूनही बघता येईल आणि त्या ठिकाणी काय हालचाल आणि चालू आहे ह्या दृष्टीने आपल्याला त्याचा एक आढावा आपण घेता येईल. जिल्हा तालुका निहाय शाळा आणि महाविद्यालय यांच्या एकत्रीकरणातून बाल किशोर साहित्य संमेलन आपल्याला घेता येतील का? थोडं खालपर्यंत उतरता येतील का? म्हणजे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मराठीतून आणखी काय करता येईल त्या दृष्टीने आपण काही आखणी करतो. बाल किशोरांसाठी एक लिट फेस्ट आयोजित करावा अशी एक कल्पना आहे. म्हणजे जे आता साहित्य अकादमीने जे बाल साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केलेत तर इतर भाषात ज्यांना बाल साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहे म्हणजे उर्दूमध्ये, पंजाबीमध्ये, तामिळमध्ये अशा लोकांना या ठिकाणी बोलवून इतर साहित्यामध्ये काय प्रवाह चालू आहेत ते या बाल साहित्याकडे आज काय बघतायत, काय नवीन प्रयोग करतायत हे इकडच्या लोकांना, मुलांना आणि साहित्यिकांना पण कळावं आणि एक आंतरक्रियांना चालना मिळावी वेगवेगळ्या ठिकाणी अशी त्या बाल साहित्य लीट फेस्टची एक कल्पना आहे. शाळातून मराठी स्नेहसंमेलन होत असतात पण नेहमी प्रॉब्लेम असा होतो की संहितांची चणचण असते. त्याच्यामुळे तेच कार्यक्रम बघायला म्हणजे मी खूप वेळा परीक्षक म्हणून गेलो तर प्रचंड त्रास होतो. मागच्या वर्षी जे बघितलं तेच पुन्हा बघावं लागतं. तर आपण बाल विभागातर्फे आपण एक वेबसाईटच तयार करणार आहोत. त्या ठिकाणी वेगवेगळ्या संहितांची एक बँक असेल. त्याच्यामुळे कोणाला कुठूनही ती संहिता घेता येतील आणि वेगवेगळ्या शाळांमध्ये जी स्नेहसंमेलनं होतात त्यांच्या यूट्यूब चॅनल असतात त्याच्या लिंक आपण जर ह्या ठिकाणी दिल्या तर मग सावंतवाडीतली शाळा पुण्यातल्या शाळेचं स्नेहसंमेलनसुद्धा बघू शकेल. त्यातून त्यांना आणखी नवीन कल्पना येतील. विशेषतः मराठी शाळांचं नेटवर्किंग कसं वाढेल आणि त्यांच्यामध्ये आपापसात आंतरक्रिया कसं चालू होतील हा एक त्यामागचा हेतू आहे. मुलांसाठी आणि नवोदित लेखकांसाठी पण बालसाहित्य लेखन कार्यशाळा आपण घेण्याचा विचार करतो. मराठी शाळेतील शिक्षकांसाठी आपण लिहावे मराठी नेटके अशी आपण कारण त्यांच्या ज्या काही अडचणी विशेषतः ग्रामीण भागामध्ये जेव्हा मी जातो मी युनिसेफमध्ये होतो एज्युकेशन कन्सल्टंट म्हणून तर मला नेहमी जाणवतं की रच्या ज्या 5 जोडण्या आहेत तर त्या जोडताना अनेक शिक्षकांची गडबड होते. म्हणजे पुनर्विलोकन शब्द लिहिताना नेमका रफार कुठे द्यायचा तर मग थोडं व्याकरण सोपं करून त्यांचे प्रश्न सुटतील अशा तऱ्हेने काही लक्ष देता येईल का? तर त्या दृष्टीने लिहावे मराठी नेटके अशा काही कार्यशाळा आपल्याला घेता येतील. शाळेतील वाचनालय कार्यान्वित करण्यासाठी काही रंजक खेळ आणि ज्या शाळेत वाचनालय नसतील अशांसाठी आपण चटई वाचनालय घेऊ शकतो का? म्हणजे जर तिथे चटई पसरली तिथे पुस्तकं ठेवली पण वाचनालय नाही म्हणून पुस्तक नाही असं न करता पुस्तकं मुलांपर्यंत कशी पोचतील या दृष्टीने काही आपण प्रयोग करू शकू. मुलांसाठी मराठी पुस्तकांची बाग असा आपल्याला एक उपक्रम आपण सुरू करतो आणि हा समाजाच्या माध्यमातून आणि क्राऊड फंडिंगमधून कसा सुरू करता येईल त्याची एक योजना आपण आखलेली आहे. विशेषतः निर्णय पर्यटन स्थळं, जिल्हा शहरातल्या बागा, रेल्वे स्टेशनमधल्या वेटिंग रूम, विमानतळं आणि मोठे मॉल या ठिकाणी मराठी पुस्तकांच्या पेट्या ठेवता येतील का? त्याच्यामुळे म्हणजे आता परवाच मी पुण्याच्या वेटिंग रूममध्ये बसलो होतो तर आपण नुसतंच बसून राहतो तास दीड तास. तिथे जर मराठी पुस्तकांची पेटी असेल तर मग मुलं वाचतील, बाकीची माणसं वाचतील किंवा मराठीला चालना मिळण्यासाठी लक्ष जाण्यासाठी आणि हे क्राऊड फंडिंगमधून सहज शक्य आहे. आपण वाचलेली पुस्तकं जर देत गेलो तर त्या ठिकाणी सुरू होईल. त्या दृष्टीने लोकांशी बोलणे झालं आणि लोक तयार आहेत ज्या ठिकाणी पुस्तकं द्यायला. मराठी पुस्तक मित्र योजना अशी एक सुरू करतोय आपण म्हणजे ज्यांना खरंच गरज आहे अशांना मराठी पुस्तकं आणि मराठी वर्तमानपत्र वाचून दाखवणारी एक टीम आपण तयार करतो की जे कर्णबधीर आहे, जे अंध आहेत किंवा जे खरंच वयस्कर आहेत वाचू शकत नाही पण त्यांना मराठी ऐकायचं आहे तर त्यांच्यासाठी आपण आहोत. या दृष्टीने काही करता येईल. आणि सगळ्यात शेवटचं ज्या मोठ्या गृहनिर्माण सोसायटी आहेत
त्या ठिकाणी आपण कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या मदतीनं पुस्तकांच्या पेट्या ठेवणार आहोत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पण मराठी पुस्तकं जाऊ शकतील. अशा अनेक गोष्टी आहेत, पण मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.